हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता। चला विचार सागर तरंग पाचवा प्रणव उपासनेचा प्रकार। 3 दिवस झाला आपण यावरच चिंतन करत आहोत। जे प्रणव आहे ते प्रणवच आपल्याला साध्य करून घ्यायचं आहे। प्रणव उपासना म्हणजेच ब्रह्माची उपासना आणि ती उपासना म्हणजे अशी काही न खाता काही न पेता अमुक ठिकाणी जाता अशी उपासना नव्हे। ही उपासना
ज्ञानांतर्गत आहे. ब्रह्माचे जे उपासक आहेत ते ज्ञान साधनेने आरूढ असतात, ज्ञान साधनाने आरूढ असतात. म्हणून त्यांची जी उपासना होते ती ज्ञानात होते आणि संसारिकाची उपासना होते ती अज्ञानात होते. ज्यावेळेस ब्रह्माचा आणि जीवाचा अभेद करायचा असतो त्यावेळेस त्या जीवाला मुमुक्षु अवस्थेपासून जे ज्ञान झालेलं असतं तेच ज्ञान स्वरूप आपलं आहे आणि ब्रह्म ही ज्ञान स्वरूपच आहे, हा जो ऐक्य भाव आहे तोच भाव प्रगट करण्यासाठी ही उपासना शास्त्रानं सांगितलेली आहे. सर्व उपासनेमध्ये ही श्रेष्ठ उपासना आहे. बाकीच्या सर्व हिच्या खालोखाल उपासना आहेत, जसा अधिकार असेल तशा उपासना सांगितलेल्या आहेत. पण जितके म्हणून जेवढ्या उपासनेमध्ये असतील त्यांना शेवटी या उपासनेमध्येच यावं लागतं, तेव्हाच मुक्तता होते. जीवदशा तेव्हाच जाते. कोणी म्हणेल मी वेगळ्या उपासनेतून स्वरूप प्राप्ती करून घेईल, असं शक्यच नाही. ब्रह्म उपासना ही घडावीच लागते, प्रणव उपासना ही करावीच लागते. कार्यकारणाचा अभेद केले विना कार्याचा लय कारणामध्ये केले विना कार्यकारणाचा अभेद होत नाही. तसा नाम आणि नामी हे जे दोन आहेत या दोन्हीचा अभेद केल्याविना अद्वैत सिद्ध होत नाही. जे नाम आहे ते नामीचंच आहे. आपण पाहिलं नाम कुणाचं आहे? मातीचं आहे का ते? आहे का नाही? घट हे नाम कुणाचं आहे? आहे का नाही? ते मातीचं नाही. म्हणून तो आकार नामरूपच आहे. इथं जीवाचं अज्ञान प्रसवलं, तो आकार घटाचा मानतो, तो आकार घटाचा मानतो आणि तो आकार मातीचा मानतो. आकार हा नामाचा आहे का मातीचा आहे? प्रथम दर्शनी मातीचा वाटतो, प्रथम दर्शनी मातीचा वाटतो, पण शास्त्र विचारानं नामाचा आहे. मग मातीचा का नामाचा जो आकार आहे तो आकाराचा जो मानील तो विवर्तवादात आला. तो कशात आला? विवर्तवादात आला. कारण नामाचाच विवर्त व्हायलाय आकार रूपानं. आणि जर तो आकार मातीचा मानेल तर तो परिणामवादात गेला. हे का नाही? तो परिणामवादात गेला. आणि जर तो आकार मातीचाही नाही आणि नामाचाही नाही असं ज्याला कळालंय तो आकारच नाही, तो आकारच नाही
तो मिथ्या सर्पासारखा भासमान आहे, काही काळापुरता आहे, चिरकाल टिकणारा नाही. म्हणून तो कसा आहे? आणि जो मिथ्या असतो तो कल्पित असतो, है का नाही? आणि कल्पित पदार्थ तिन्ही काळात राहत नाही. म्हणून त्रिकालिक अत्यंत अभाव आहे कल्पित पदार्थाचा, त्रिकालिक अत्यंत अभाव आहे. म्हणून जिथं अभाव आहे तिथं अजातवाद आहे. जिथं अभाव आहे, हे का नाही, जगत झालंच नाही, जगताचा अभाव, तिथं अजातवाद. वंद्यापुत्र नाहीच, तिथं अजातवाद. शशशृंग नाहीतच, खपुष्प नाहीतच. मग हे नाहीतच, तर मग त्या ठिकाणी कोणता त्या ठिकाणी वाद मानायचा? अजातवाद. तसं अजातवाद हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि तोच कळण्यासाठी ही उपासना दृढ करून घ्यावी लागते. या उपासनेने अजातवादात जाता येतं. कोणती उपासना? प्रणवाची उपासना, है का नाही? मग ही उपासना सर्वात श्रेष्ठ उपासना आहे. ही उपासना घडली की सगळ्या उपासना घडल्या म्हणून समजायचं. सगळ्या उपासनेचे आपण अधिकारी झालो. सगळ्या उपासनेला ही उपासना अधिष्ठान रूपानं आहे आणि बाकी सर्व याच उपासनेवर कल्पित आहेत. कारण त्या उपासनांना याच उपासनेकडे यावं लागतं. कार्याचा कारणामध्ये लय करून ह्या उपासनेपर्यंत यावं लागतं, है का नाही? तसे वर्षभराचे जेवढे म्हणून उपवास आहेत, वर्षभराचे एकादशीत उदाहरण घ्या. एका वर्षामध्ये किती एकादशी येतात? होय हो, एका वर्षात 24. म्हणजे एक वर्ष 700च्या वरी चालले का? मग 700 दिवसाच्या पुढं एकादश महिन्याला असते का 15 दिवसाला? हा, 15 दिवसा एक एकादशी, है का नाही? 15 दिवसाला एकादश म्हणजे एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात, है का नाही? म्हणजे 12 महिने एका वर्षात. मग 12 दोन्ही 24 तुमच्या मनानं, है का नाही? हा, बरोबर आहे. 12 महिन्यात 24 एकादशी. 24 एकादशी करून त्या एकादशीला अकराव्या तिथीला एकादश आहे. दशमी झाल्याच्या नंतर एकादश आहे, है का नाही? मग एकादश ही तिची सांगता कधी आहे? एकादशीची त्या उपासनेची सांगता हा द्वादशीला काय आहे तिची? पण पूर्ण सांगता नाही तिथं. द्वादशीला त्रयोदशी मध्ये सांगता आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कधी घेतली? त्रयोदशीला घेतली, हे का नाही? म्हणून एकादशीच्या नंतर द्वादश सोडल्या, द्वादशी सोडली, हे का नाही? आणि त्रयोदशीला समाधी घेतली, है का नाही? मग समाधीचा काळ कधी आहे? मग एकादशीमध्ये एकादशी आहे, ज्याला आपण उपासनाचं फळ जे म्हणतो, ते एकादशीत आहे का त्रयोदशीत आहे? एकादशीचं फळ, कारण त्या काळात समाधी अवस्था आहे, त्या ठिकाणी पूर्ण आपणाला स्वरूपाची प्राप्ती आहे, समाधीमध्ये मोक्ष आहे. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत साधना फळ मिळालं नाही म्हणायचं. कारण ज्या साधनेला मोक्ष हे फळ आहे, मग ते फळ प्राप्त झाल्याशिवाय साधना सिद्ध मानता येईल का? मग एकादश ही द्वादशीला एकादश सोडायची का द्वादश सोडायची? हा जो उपासनेचा प्रकार आहे, हा शास्त्रीय असतो, हा विनाकारण नसतो. याच्यामध्ये काहीतरी शास्त्रीय कारण दडलेलं असतंय. दशमीच्या दिवशीही उपास करावा लागतो, दशमीच्या दिवशी उपास करावा लागतो. आणि ही दशमी कोण आहे? तर ही 10 इंद्रिय आहेत. दशमी कोण आहे? 10 इंद्रिय आहेत. ती 10 इंद्रियांना उपासना घडवायची असते. त्यांना त्यांचा भोग द्यायचा नसतो, त्या इंद्रियांना त्यांचा भोग द्यायचा नसतो. भोग जर नाही दिला तर त्यांच्यामध्ये जे काही प्राबल्य असतं, ऊर्जा असते, त्यांच्यात जे सामर्थ्य असतंय, शक्ती असते, ती शक्ती हीन होते द्यायची. म्हणजे ते उपासनेने काय होतात? क्षीण होतात. आणि इंद्रिय क्षीण झाल्याशिवाय उपासना घडत नाही. कोणती उपासना? आता दशमीची जी उपासना घडली ती सद उपासना आहे का असद उपासना आहे? असदासाठी केलेली उपासना आहे दशमीची. इंद्रियाचं क्षालन करण्यासाठी ती उपासना आहे. आणि इंद्रियाचं क्षालन झाल्याशिवाय सद उपासना घडत नाही. म्हणून एकादशी करायची असते. आणि मग ती एकादशी कोणाची? 11 म्हणजे एक, तो एक जे परब्रह्म आहे तो एक आणि मी एक, हे अशा 11. 10वा जो जीव आहे का, तो 10 ने युक्त आहे. दशरथ 10 वर रथ, 10 इंद्रियावर जो बसलेला आहे तो दशरथ. 10 इंद्रियाच्या रथावर जो आरूढ आहे तो दशरथ. आणि मग तो 11वा कोण आहे? तो 11वा श्रीकृष्ण परमात्मा, है का नाही? आणि मग तो खरा या रथाचा कोण आहे? चालक आहे, है का नाही? आणि दशरथ जो आहे तो मागे बसलेला आहे. मागे म्हणजे
चालवायला कोण आहे? श्रीकृष्ण. पण तो तिथं सांगितलंय तसं. पण इकडं जर आपल्याला सिद्धांत लावायचा म्हणलं तर बसलेला कोण आहे? असलेला श्रीकृष्ण. हा, तो आत्मा हा निजानंदाने मधात बसलेला आहे आणि त्याच्या सत्तेवर हा सर्व रथ आहे आणि ह्या रथाचा सारथी मन आहे. मनाच्या हातामध्ये कासरा आहे आणि तो हा रथ चालवायला आहे. मग तो जीव त्या इंद्रियाच्या वृत्तीनं राहू नये म्हणून दशमीचा उपवास सांगितला. उपासना ही दशमीची सांगितली आहे का नाही. आणि त्या ठिकाणी इंद्रियावर, इंद्रियाच्या वासनेवर त्या जीवानं राहू नये, त्याच्या नशेत रथ चालू नये म्हणून इंद्रिय क्षीण केली. ती घोड्याला काय केलं? क्षीण केलं. त्यांनी कुठेकडे घोड्यानं जाऊ नये आणि मग ते घोड्याचं दिशा चालणं हे थांबावं, स्थिर व्हावं. आणि ते जर स्थिर झाले तर ह्या जीवाला आत्म्याबरोबर बोलण्याची संधी मिळेल, चर्चा करण्याची संधी मिळेल, संभाषण आत्म्याशी करता येईल. की जीवानं म्हणावं की ही घोडे का चलानात, ही घोडे का चलानात, हा रथ चलाना झाला, याला काहीतरी अडथळा आलाय. मग त्यावेळेस आत्म्याचा जो प्रभाव आहे, आत्म्याचं जी ज्ञानशक्ती आहे ती जीवामध्ये प्रवर्तित होते, परावर्तित होते आणि त्या ठिकाणी जीव आत्म्याच्या दर्शनानं तो काय होतो? ज्ञान स्वरूप होतो, ज्ञानामध्ये येतो आणि मग त्या ठिकाणी तो शहाणा होतो. मग तो आत्मरूप झाला, हे का नाही? तो आत्मरूप झाला. मग आत्मरूप झाल्यावर अहम ब्रह्मास्मी जीव म्हणू लागेल, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. आता ही जी उपासना आहे कधीची? एकादशीची. हा बोध कधी झाला? एकादशीला झाला. गाठ कुठं कधी पडली? एकादशीला पडली, है का नाही? आणि तीच कोणती उपासना म्हणायची? ओमकार. कोणती उपासना सांगितली होती अगोदर? ओमकाराची. अहंग्र उपासना, ती अहंग्र उपासना होती. आणि ती अहंग्र उपासनेमध्ये आत्म्याचा आणि जीवाचा कल्पित भेद शिल्लक राहतो. तिथं कल्पित भेद, कारण ती उपासना म्हणलं की भेदातच आली, म्हणून ती उपासना कल्पितच आहे. म्हणून ते कल्पित बी काढून टाकावं लागतं, म्हणून द्वैत सोडावा लागतो. हा द्वैत तो आणि मी, है का नाही? अहंग्र उपासनेमध्ये परमात्मा एक आहे आणि त्या परमात्म्याचा एक उपासक एक आहे. हा द्वैत शिल्लकच आहे ना. मग हा द्वैत काढून टाकायचा आहे. म्हणून द्वादशी दिवशी ती द्वादश सोडायची. एकादश सोडायची का? एकादश सोडायची नाही, एकादश तशीच ठेवायची, द्वादश सोडायची. द्वादश सोडली की द्वैत मावळला. मग द्वैत मावळला की तो जीव आणि आत्मा एकरूप झाले. एकरूप झाले की त्रयोदशीला मग काय? समाधीच लागणार, म्हणजे जीव ब्रह्मरूप होणार, है का नाही? मग ते ब्रह्मरूप झालेला जीव, ही जशी उपासना आपणाला तिथपर्यंत घेऊन जाते, तशीच ही उपासना कोणती? प्रणवाची उपासना. एवढ्या उपासना करून आपण अंतःकरण शुद्ध करतो. ह्या उपासनेमध्ये काय होतं?
अंतकरणाची शुद्धता होते. आणि मग अंतकरण शुद्ध झाल्यावर जे ज्ञान होतं, ज्ञान अहम ब्रह्मास्मी हे जे ज्ञान होतं, त्या ज्ञानानं काय जाणायचंय? ज्ञान म्हणून जे आहे ते मीच आहे, ते माझं स्वरूप आहे, हे का नाही? ब्रह्म जे आहे ते मीच आहे. ज्ञानरूप काय आहे? ब्रह्मच आहे, आत्माच आहे ना. मग तो प्राप्त झाला, ज्ञानरूप झाला तो, हे का नाही? मग त्या ठिकाणी त्याला समाधी प्राप्त झाली. मग समाधी प्राप्त झाली तर देह पडला का? देह असतानाच त्याला म्हणायचं सजीवन समाधी. आपण त्याला संजीवन समाधी म्हणतो. जीवनात असतानाच समाधी, त्यालाच मुक्तता म्हणतात. तीच मुक्तता आहे. आणि ती मुक्तता देह असतानाच आहे, हे का नाही? मग ती मुक्तता जर त्रयोदशीला मुक्तता कधी? त्रयोदशीला आहे मुक्तता. तो मुक्त झाला, पण जीवन, आणखी जीवनाचा व्यवहार, देहाचा व्यवहार, अंतकरणाचा व्यवहार चालूच आहे. मग तो व्यवहार तर चालूच आहे. आणि मग जर एखादी घटना, द्वेष जर समोर आला, मुक्ताच्या समोर जर द्वेष आला, दोष, त्याला प्रदोष म्हणतात. त्याला काय म्हणायचं? विशेष दोष, है का नाही? मग दोषामध्ये विशेष दोष कोणाचा आहे? शनीचा आहे. कोणाचा? हा. मग काल कोणता होता दोष? काल कोणवार होता? शनिवार. आणि काल तो आला, प्रदोष होता काल. पण कुणाचा होता तो प्रदोष? शनीचा दोष होता काल. आणि तसा दोष जर आला तर तो मुक्त काय करतो? तो दोष घालविण्यासाठी, त्या दोषाची निवृत्ती करण्यासाठी वर्षातून एकदा, तशी तर 15 दिवसाला असते शिवरात्र, 15 दिवसाला असते, हे महिन्याला असते, पण ही महाशिवरात्र आहे. ही कोणती आहे? हा. ही कशासाठी आहे? जर दोष आला तर महाशिवरात्री ही उपासना करावी लागते. मुक्ताची उपासना आहे. कोणाची? करायलेत कोण? कोणती उपासना म्हणतात तिला? ना, उपासनेचं नाव काय? महाशिवरात्र, है का नाही? शिवाचे भक्त आहेत का कोणी? शिवाच्या भक्तांनी शिवरात्र करावी उपासना. कोण शिव झालंय? शिव कोणाला म्हणतात? जो कार्यातून पार पाडला तो कोण झाला? है का नाही? एखादा ब्रह्मनिष्ठ हा जर जगात नाही राहिला तर त्याला कोणी म्हणतं का मेला? आमचे गुरु शिव झाले. ते मरतात का? ते शिवरूप होतात, म्हणजे ब्रह्मरूप होतात, है का नाही? मग शिव रात्र, रात्र हे अज्ञानाचं प्रतीक आहे. आणि त्या रात्री त्या ज्ञानी पुरुषाला, मुक्त पुरुषाला धोका होण्याची शक्यता आहे का? तर आदल्या दिवशी
दोष उत्पन्न झालाय. कोणाचा? शनीचा. सर्वात मोठा दोष असणारा शनी ही दोषाची देवता आहे. दोष घालविणारी का दोष देणारी आहे का नाही? मग काल प्रदोष झालाय, कालचा प्रदोष झाला प्रदोष. मग प्रदोष झाल्यावर काय करावं? दोष झाल्यावर मुक्ताच्या ठिकाणी दोष झाला, होतच नाही, पण झाला तर मुक्त कसा दोष करेल? पण जर झाला तर, म्हणजे दोष झाल्यावर काय करावं? दोष होतो म्हणून सांगितले नाही ही शिवरात्र, मुक्ताच्या ठिकाणी दोष होतो म्हणून नाही सांगितली. जर समजा अद्रष्टानं झाला तर त्याची निवृत्ती शिवरात्रीनं करायची. ती कुणाची उपासना करायची सांगितली? मग शिवाची. शिव कोणाला म्हणायचं? महादेवाला, शंकराला का शिव शिवच आहे? हा, शिवाचं कार्य शंकर आहे, शंकराचं कार्य महादेव आहे. म्हणून जो महादेवाचा उपासक आहे त्यानं ती उपासना कशातले करावी? शंकरामध्ये करावी. आणि शंकराचा जो उपासक आहे त्यानं त्याची उपासना कशातले करावी? शिवामध्ये करावी. कारण महादेव भोळा चक्रवर्ती म्हणलं नाही, शंकर भोळा म्हणलं नाही, शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम सत्ता ज्याची आहे त्याला चक्रवर्ती म्हणतात. तसा शिव कसा आहे? हा, भोळा या शब्दाचा अर्थ काय? काहीच कळत नाही. भोळा ज्याच्यामध्ये काहीही दोष नाही, रिकामा आहे. भोळा म्हणजे रिकामा आहे, रिता, काही नाही त्याच्यामध्ये, फक्त तोच आहे, त्याला म्हणायचं भोळा. असा भोळा शिव आहे. आणि त्या शिवाला उपाधी कुणाची आहे? महादेवाला उपाधी कोणाची आहे? पार्वतीची, हे का नाही? शंकराला उपाधी होय हो, उमा. उमा. आणि त्या शिवाला उपाधी अंबा, अंबिका. कुणाची? शिव. हा, कारण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हा, जिथं शिव आहे तिथं अंबिका असते, जिथं गुरु आहेत तिथं ज्ञान असतंय. आणखी काय? जिथं विवेक असतो गुरु तेथे विवेका असणे केजी, म्हणजे तिथं ते असतात. शिव तेथे अंबिका, जिथं शिव आहे तिथं अहंबिका. अंबिका ती कशी आहे? शुद्ध आहे, सत्वगुणी आहे. कशी आहे ती? शुद्ध आहे आणि सत्वगुणी आहे अंबिका. गोंधळी जे आहेत का ते आंबेचे गोंधळी, ते कोणाचे गोंधळी? ते गोंधळी म्हणजे काय? गोंधळ घालणारे. गोंधळ घालणारे म्हणजे भक्ती करणारे, ते आंबेचे.
आणि ती अंबा म्हणजे काय? अहम ब्रह्म. जिच्यामुळं ज्या उपाधीनं अहम ब्रह्मास्मी अशी त्या वृत्तीची धारा होते तिला अंबिका म्हणतात. आणि ती उपाधी आहे शिवाची, हे का नाही? मग आता ती अंबिका त्या शिवाची उपाधी आहे, हे का नाही? मग ती त्याला सोडून राहते का? कशी राहत नाही? तर तुमचा अहम तुम्हाला सोडून राहतो का? आणि ते अहम जे आहे का तीच अंबिका आहे. तो अहम जो आहे तीच अंबिका आहे. आणि त्या अहमचं जे अधिष्ठान आहे का ते शिव आहे. जोपर्यंत अंतकरण वृत्ती आहे तोपर्यंत अंबिका आहे. अहम अहम वृत्ती आहे, मी अशी जाणीव आहे. पण जर अंतकरण लय पावलं, त्याचं प्रारब्ध संपलं की मग तो शिव सदाशिव होतो. मग शिवोहम शिवोहम, अहम शिव नाहीतर अंबिका. शिवोहम नसलं की अहंबिका, आणि अंबिका गेली अहम शिवोम. अहम शिवोम, मी शिवरूप आहे, मी शिवरूप आहे. असं मी शिवरूप आहे ही वृत्ती ती असणारी अंबिका, तिचं आदृष्ट संपत आलं, प्रदोष घडला. आणि त्या प्रदोषानंच काय झालं? शनीच्या प्रदोषानंच काय झालं? तो दोष लागला होता. आणि तो दोष कोणता होता? अहम, मी हा दोष. मी ही जाणीव उठणे हा दोष आहे का सद्गुण आहे? ब्रह्माला वृत्तीवर येणं हा ब्रह्मामध्ये दोषच मानावा लागेल ना, है का नाही? पण हा त्याचा दोष आहे का ब्रह्माचा? प्रदोष आहे, म्हणजे दुसऱ्याचा. प्र म्हणजे काय? हा दुसऱ्याचा दोष आहे. मग दुसऱ्याचा कोणाचा? शनी. तो शनी की ज्याला त्यालाची आवड आहे. त्याला कशाची आवड आहे? आणि त्याला मध्ये स्निग्धता आहे. काय आहे? स्निग्धता आहे का नाही? आणि स्निग्धतेचं कार्य काय आहे? आहे त्या ठिकाणी न ठेवणं. ते स्निग्धता काय करते? चोपडीपणा, घसरीती ती. म्हणजे आहे त्या स्थितीवरती राहू देत नाही, है का नाही? आणि ती जी शक्ती आहे त्या स्निग्धतेमध्ये वेगळं करून किंवा फिरण्याची म्हणा, फिरण्याची, दूर करण्याची, स्थिती सोडण्याची, ती त्या त्याला मध्ये आहे आणि ती त्याला आवडत आहे. आणि सोडणं हा दोष आहे. सोडणं काय आहे? काय सोडावा लागतो? आणि सोडला तो काय असतो? मग सोडणं हा काय आहे? सोडलेला असतो तो दोष असतो, है का नाही? चांगल्यासाठी सोडलेला असतो तो दोष असतो, म्हणून दोष सोडावा लागतो. म्हणून हा दोष, स्निग्धता, आपली स्थिती जी गेली आहे ती परत मिळविण्यासाठी तो दोष घालवावा लागतो. जर समजा तो दोष कशानं जाईल? तो शनीचा दोष कशानं जाईल? तर त्याला उपाय एकच आहे, शिवरात्र.
ती रात्र कशी करायची आहे? शिव. हा, तो कधी येणार आहे? शनीचा दोष कधी प्रभावशाली होणार आहे? अज्ञानात होणार आहे, रात्री होणार आहे. म्हणून ती शिवाची उपासना जी आहे ती रात्री करायची असते, अज्ञानात करायची असते. रात्र ही अज्ञानाचं प्रतीक आहे आणि दिवस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून शिवरात्र ही उपासना रात्रीची आहे. जागं राहायचं, झोपायचंच नाही, अज्ञानात जायचंच नाही. कारण अज्ञानात घात होणार आहे. अज्ञानात काय होणार आहे? कारण शनीचा दोष लागलेला आहे. म्हणून तो दोष काढूस तर झोपायचंच नाही. आणि मग दोष कधी जाईल? तर रात्रीचा दिवस केल्याशिवाय, अज्ञानाचं ज्ञान केल्याशिवाय, ते अज्ञान निवृत्त ज्ञानात केल्याशिवाय, त्या अज्ञानाचा लय केल्याशिवाय. जर अज्ञानाचा लय झाला तर म्हणायचं शिवरात्र आपली सफल झाली, तो जागृत झाला. कोण? तो मुक्त. पण ही उपासना कोणाची? मग जसा अमृत अनुभव हा ग्रंथ मुक्ताचा आहे का? है का नाही? तशी ही जी शिवरात्र आहे का, ही उपासना कोणाची आहे? मुक्ताची. खरी मुक्तानं उपासना करायची ही. मग हे मुक्ताची उपासना जर जीव करू लागला तर त्याचं काय फळ मिळेल का त्याला? त्याला त्याचं फळ कसं मिळेल? तशी उपासना मुक्तासारखी त्याच्याकडून होणार बी नाही ना. हा, मुक्त जसा उपासना करतो तशी त्याच्याकडून होणार बी नाही, म्हणून त्याचं फळ बी मिळणार नाही. मग त्याच्या नियमाप्रमाणे शिवरात्र कशी करतो? जर एखाद्यामध्ये मधल्या वर्गातला जर असेल, उपासक जर असेल, तर तो शंकराची रात्र करतो. शिवरात्र नाही, शंकर रात्र करतो. शह करतो, त्याचा काय करतो? शमन करतो, दाबितो, पण पूर्ण नष्ट होणार नाही. शम म्हणजे काय? हा, शमन करणे. त्याची जे काही उत्तेजितपणा जे आहे तो कमी करणं, दाबणं, जास्त न वाढू देणं. ती शंकराची रात्र, शंकराची आराधना, शंकराची पूजा, तो त्याचा पर्वकाळ. त्याला म्हणायचं, त्याला तो हा पर्वकाळ आहे. आणि त्याच्यापेक्षाही कनिष्ठ अधिकारी असेल तर त्याला मग महादेवाची रात्र आहे. कारण 3 टप्पे असतात साधनेमध्ये. कारण उपासना सुद्धा त्रिपुटीत असते. कारण जगतच सगळं कसं आहे? त्रिपुटीमध्ये. म्हणून जे साधारण जीव शिवरात्रीची उपासना करतात ती महादेवांतर्गत असते. महादेव हा जो देव आहे, हा देव जीवाच्या जवळ आहे. हा जीवाच्या जवळ आहे. महादेवाची उपाधी काय आहे? पार्वती, हे का नाही? ती उपाधी काय करते? पार्वती ही उपाधी तिची आहे. ती पार करते त्याला. तो अपार होता ना, त्याला पार करते. पार म्हणजे संसारात घालते, हे का नाही? म्हणून ती पार्वती महादेवाकडे जाऊ देत नाही. ती कोणाची उपाधी आहे?
महादेवाची आहे. म्हणून ती महादेवाकड प्रतिबंध कुणाचा आहे? महादेवाकडे जाण्याचा पार्वतीचा आहे का नाही? म्हणून तो महादेव प्राप्त जर करायचा असेल तर पार्वतीला पार करावं लागतंय आधी. महादेव जर व्हायचा असेल, महादेव कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं आहे का नाही? ज्ञानात जर जायचं असेल, ज्ञान स्वरूप जर व्हायचं असेल, तर पार्वती ही जी आपणाला त्या जीवाला प्रतिबंध करायली ज्ञानासाठी, तिचा काय करावा लागतो? लय करावा लागतो. ते अज्ञान स्वरूप आहे. ती काय आहे? अज्ञान स्वरूप आहे. कारण ती उपाधी आहे का नाही? अज्ञानच आहे ते पार करतय, पार अपार करीत नाही. आणि परमात्मा कसा आहे? अपार आहे आणि ती पार आहे का नाही? म्हणून पाराच्या नादी लागावं का अपाराच्या? है का नाही? जो अपार शुद्ध परमात्मा मीची असे, है का नाही? मग ज्या वेळेस जीव जन्मतो त्यावेळेस तोही देव मानलाय, त्याला चिलिया बाळ म्हणलंय. तिथून सुरुवात आहे बघा ना देव मानायची जीवाची. चिलिया बाळ. पुन्हा थोडा मोठा झाला की पुन्हा त्याला मुंज्या केले, पुन्हा मुंज्या देव मानलाय. मग त्याच्यावर मोठं झालं की महादेव केला, हे का नाही? मग तो महादेव झाला. हा, मग अगोदर तो एकात असताना सुद्धा बंधनातच कळत नाही, अज्ञान, हे का नाही? आणि ज्यावेळेस कळत होतं त्यावेळेस त्या उपाधीनं काय केलं? त्याला पार केलं. कशातून? अपारातून. तो जाऊ लागला तिकडं ज्ञानात, पण तिनं धरलं त्याला. म्हणून तो महादेव झालाय. अगोदर काय होतं मग? तो त्या अगोदर तर ते मग ते त्यात हे येतं, त्या चिल्या बाळ मुंज्या, हे काय येतं उपाध्या? साधारण येतात. जसं सत्कर्म उपासना हे चिल्या बाळाप्रमाणे येतात. आणि विवेक वैराग्य मुंज्याप्रमाणे है का नाही? आणि श्रवण मनन निधिध्यासन महादेवाप्रमाणे, है का नाही? मग महादेव ज्या वेळेस तो झाला त्यावेळेस तो महादेव झाला का महादेवी झाला? वास्तविक पाहता आपण म्हणतो आता काय नाही, महादेव झाला, आता याला पितर ठेवायला काही त्याला ती चिंता मिटली द्यायची. पण तो महादेव झाला याच्यात त्याचं बिघडलंय का सुधारलं? है का नाही? मग तो महादेवीच झाला ना. बिघडणारी काय? महादेवीच आहे, है का नाही? मग ते महादेव, तो महादेव त्यानं काय उपासना करावी? त्या महादेवाला त्यानं शरण जावं, म्हणजे ज्ञानाला शरण जावं, है का नाही? आणि ज्ञानाला शरण जाऊन त्यानं उपाधीचा काय करायला पाहिजे? लय करायला पाहिजे. त्या विषयापासून त्यानं दूर जायला पाहिजे. त्याच वेळेस त्याला ज्ञान होईल, है का नाही? आणि ज्ञान झालं तर काय होईल? शंकर होईल. ते शंकर कधी होईल? ज्यावेळेस ती उपाधी सोडली, उपाधीचा लय केला, उपाधी बाधित केली की शंकर झालाच. कारण शेह केला त्यानं. हा, शेह करून शंकर झाला. हा, उपाधी धरून महादेव झाला होता, हे ज्ञान घेऊन महादेव झाला होता. आणि ज्ञान घेण्यासाठी उपाधी त्याला त्यागावं लागली, है का नाही? आणि शंकर होण्यासाठी त्या उपाधीचा शेह करावा लागला, जवळ जी होती ती. म्हणून त्यावेळेस तो शंकर झाला.
आणि शंकर झाला तरी तो पूर्ण झाला का? नाही. म्हणून त्याला शिव व्हावं लागतं. कारण शंकराला सुद्धा उपाधी आहे उमा. उमा म्हणजेच ती देहमुक्ती, जीवनमुक्ती. उमा ही काय आहे? जीवनमुक्ती. उकार, मकार आणि अकार. अकार महादेव आहे, उकार आकार हे जन्माला येणं आहे, उकार जगणं आहे आणि मकार मरणं आहे का नाही? म्हणून आकार हे ब्रह्मदेव आहेत, उकार हे विष्णू आहेत आणि मकार महादेव आहे का नाही? ह्या त्रिपुटी अशा. मग आकार, उकार आणि मकार ह्या ज्या त्रिपुट्या व्हायल्यात, ब्रह्म विष्णू महेश ही जी त्रिपुटी आहे, ह्या त्रिपुटीला कारण काय आहे? ही त्रिपुटीच आहे. मी ब्रह्मरूप आहे म्हणणं हे सुद्धा अज्ञानच आहे आणि त्रिपुटीमध्ये अज्ञानच असतंय, हे का नाही? मग हे अज्ञानाची त्रिपुटी कधी संपती? ज्या वेळेस ह्या त्रिपुटीचा बाध होईल. कशात? त्या प्रणव उपासनेमध्ये, त्या ब्रह्मामध्ये. हे अध्यस्थ आहे. ह्या तिन्ही उपासना, तिन्ही मार्गाने येणाऱ्या उपासना किंवा हे ब्रह्म विष्णू महेश हे ठसेत कशाचे? परब्रह्मीचे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे. हा प्रकाशले जगामध्ये ते प्रकाशमान आहेत, पण जगातच आहेत तेवढ्यात, ब्रह्मांडात नाहीत ना. पण हे ठसे कुठे येत? पण ठस्यासारखे येत. ते भांड नाही, भांड ब्रह्मच आहे. म्हणून आपणाला भांड व्हायचं असेल, आता अंबिका ही उपाधी कोणाची सांगितली होती? शिवाची सांगितली ना. मग ब्रह्मरूप कोण होतो? महादेव होतो का? महादेव शंकर होतो. शंकर ब्रह्मरूप होतो का? शंकर शिव होतो. आणि शिव अंबिका जर त्यानं निवृत्त केली, अहम ब्रह्मास्मी म्हणायचं त्याचं बंद झालं की तो कोण झाला? भांडच झाला ते. म्हणून शिव भांड होते ते. म्हणून शिवच ब्रह्मरूप आहे. शेवटी काय आहे? मग शिव ही देवता, शिव हे तत्व हे साधारण तत्व आहे का? शेवटचं तत्व आहे. हे शेवटचं तत्व आहे का नाही? मग हे शेवटचं तत्वाचा अधिकारी कोण असणार? शेवटचा अधिकारी कोण आहे? मुक्तच आहे ना. शेवटची साधना करणारा कोण? मुक्तच आहे, हे का नाही? आणि ती शेवटची साधना कशाची करणार? शिव ब्रह्मरूप आहे, हे का नाही? म्हणून ही उपासना, शिवरात्र ही उपासना कोणाची आहे? मुक्ताची आहे. हे गौप्य, हे कोणचं ज्ञान आहे? गौप्य ज्ञान म्हणतात त्याला, गुपित ज्ञान आहे. हे गौप्य ज्ञानाची जर उकलन करायची असेल तर स्वरूपाकडे जावं लागतं आणि तिथंच भीक मागावं लागते की हे गौप्य ज्ञान काय आहे. याचं कुठं लिखित सापडत नाही. मग कोणी कोणी म्हणतात हे आपण आपल्या अकलीचे तारे येत म्हणू जा, सातबाऱ्या म्हण. आम्हाला जर गुण येत असल, आम्हाला गुण येत असल
तर आम्ही का करू नये तसं? आम्ही का मानू नये तसं? अहो इतकंच काय, त्याला उत्तर द्यायला असं सांगावं लागतं की अरे परमार्थ करणं हा भ्रमच आहे ना. हे काय आहे? परमार्थ करणं का हा भ्रांती नाही का काय? जन्माला येणं भ्रम आहे, हा जन्माला येऊन संसार करणं ही, आणि संसाराला येऊन परमार्थ करणं ही. मग हा सर्व ब्रह्म सोडून सगळा भ्रमच आहे ना. आणि भ्रमामध्ये केलेल्या साधना कशा येतात? आणि मग आम्ही कोणतीही साधना जरी केली ती वास्तविक पाहता विचार केला तर भ्रमरूपच आहे. पण त्यानं भ्रम जात असला तर, हा भ्रम जात असला तर काय हरकत आहे? वैद्यानं काही नका देऊ द्या पेटीमध्ये, त्यानं कोळसा कुटून मधात त्यानं त्या कोळशाची राख भरू द्या. गुण येत असला तर अशी ही मनानं केलेली कल्पना आहे बंधाची, आणि ती कोण्या काय हेतून व्हायना ती निवृत्त व्हायला पाहिजे. कल्पना म्हणून माऊली म्हणतात आमुचा प्रकृती पैल कडील भाव, कल्पने विन लागशी पाहो, मज माझी भूते हेही वावो. मज माझी भूते हे सुद्धा खरं नाही, जे मी सर्व म्हणून. कारण सर्व वाव आहे, सर्व कल्पित आहे, फक्त मीच सत्य आहे आणि त्याच मीची प्राप्ती करून घ्यायची. अशी ही आजची ह्या आपल्या उपासनेवर योगायोगानं आलं म्हणून शिवरात्र बी त्याच्यातच आली आहे का नाही. कारण अनेक ठिकाणी शिवरात्रीचं महत्व सांगते, शिवरात्रीचं महत्व सांगते. मग एकदम साधारण जीव संसारिक अज्ञानी तो काय ऐकतो? शिवलीला अमृत मध्ये सांगितलेली कथा. एक पारदेव होता, ते शिकारीच्या यानं लपला तर त्या याच्यावर जाऊन बेलाच्या झाडा, आणि त्यानं ते हार ती शिकार दिसाना म्हणून त्यानं पान तोडले. आता ही जी कथा आहे ही काय आहे? कथाच नाही, पण त्या त्या अधिकार्याला ती योग्य बसली. त्याच्या याच्या प्रमाणे तू करीत तशी शिवरात्र तू करीत राह, त्याची ती शिवरात्र आहे का नाही. आणि त्याच्यावरच्या थोडा जरा शहाणा असेल तर तो काय करतो? तीर्थाच्या ठिकाणी जातो, पूर्व काळ म्हणून स्नान करतो. तिथं महादेवाची काही पिंड असेल तर तिथं अभिषेक करील, काय करील, आणि त्या ठिकाणी तो तशी शिवरात्र मानतो है का नाही. आणि त्याच्यापेक्षा दुसरं काय आहे? त्याच विचाराचा हेतू आहे का काही? फक्त ती कर्माची म्हणायचं. कर्माची पहिली होईल आणि उपासना दुसरी होईल, आणि तिसरी ही ज्ञानाची है का नाही. मग यामध्ये जे काय फल आहे ते पहिलीला फल आहे का? दुसरीला पण आहे का? फल तिसरीलाच आहे का नाही. मग परमार्थ करण्यात, शिवरात्रीचा उपासना करण्यात फलाची प्राप्ती व्हायला पाहिजे का नाही? मग फल कोण्या याच्या उपासनेमध्ये? जी ज्ञानांतर्गत उपासना आहे तिलाच फल आहे, आणि जी ज्ञानांतर्गत नाही तिला फल कशाचं आलं? म्हणून फळा वाचून बहरलेलं झाड आहे, फळा वाचून बहरलेलं ती उपासना. तशी उपासना ही वेदशास्त्र हे सांगत नाहीत. अत्यंत अनाधिकारी असणाऱ्यांना
काहीतरी उपाय म्हणून, प्रवेश म्हणून ती पाटी लेखन दिलेली आहे का नाही? पण त्याच पाटी लेखणीवरच आयुष्यभर, त्याच वर्गात आयुष्यभर नुसतं गिरवीत बसायचं त्याच एकाच पाटीवर, है का नाही? आणि एक दिवशी पुन्हा मग ती पाटी फुटून जाते, मग गिरवायचं बी गेलं, सगळंच गेलं, है का नाही? पण याच देही, है का नाही, घडे देवाचे भजन, याच देही घडे घडायला पाहिजे का नाही? करायलो पण घडलं नाही, काय उपयोग आहे करून? काहीतरी घडायला पाहिजे का नाही? आणि नसलच घडत तर करून तरी काय उपयोग आहे? मग करायलो तरी कसं? ते करायलाय म्हणून शेजारी गेला ना, कुठं कशी तुम्हाला ऐकल नाही, काढा ना गाडी बाहेर आपली. अरे तो धोक्यात आहे, धोक्यातून बाजूला व्हायचा असेल तर त्या उपासनेला काहीतरी फल आहे का हे पहा ना. हा, इच्छा तुम्हाला फलाची आहे का नाही? मग फल आहे का नाही बघा ना तुम्ही. आंब्याच्या झाडाकडे जायचं, आंब्याला एक आंबा नाही, मामा मला खार घालायचा आणि मला 100 आंबे द्या. मामा कुठून देईन हो? तो म्हणतो बाई आंब्याला आंबाच नाही ना यंदा. हा, मला वाटलं आंबा आहे तुमच्या इथं. म्हणजेच निष्फलता आणि सफलता ही शास्त्राने इतकी उचलून धरलेली आहे की ते सफल त्याला महत्व आहे. सफल झाला व्यापार, हा व्यापार सफल व्हायला पाहिजे. हा, त्याचा परिणाम सफल व्यापार झाला तर काय होईल? त्यांची सरली एर झालं, है का नाही? झाला सफल व्यापार. वेळ झालाय, उद्या आपण पुढचा परिचय घेऊ. कुंडली वरदे हरी विठ्ठल.